आपल्यासोबत निवृत्त हवाई दल प्रमुख अनिल टिपणीस आहे. टिपणीस सर, आपण बघतोय एअर स्ट्राईक जे आहे इंडियन एअरफोर्सनं मोठ्या प्रमाणावर केलेले आहे. 200 ते 300 अतिरेक्यांचा खात्मा केल्याची माहिती मिळते. मला पूर्ण माहिती माहित नाहीये, पण जे आपण सांगताय तसं मला पण कळलं आहे की 12 मिराजेसनी तिथे 4 ठिकाणी हमला केला आहे. ही फार उत्तम गोष्ट केली आहे आणि माझ्या मते जे आपण म्हणत होतो की हे जो करू तर आपल्या 14 फेब्रुवारीला जेव्हा त्यांनी आमच्यावर हमला केला सीआरपी च्या कॉन्व्हॉयवरती आणि 40 लोकांची त्यांनी हत्या केली, तर त्याचा म्हणजे रेट्रिब्युशन आपल्याला जरूर द्यायला पाहिजे होतं. पण ती विचार करून आणि काय करायचं आहे त्याचा प्रभाव चांगला व्हायला पाहिजे. पण हे माझ्या कल्पनेच्या पलीकडे आहे. मला एवढं वाटलं नव्हतं की आपले सरकार एवढी एअरफोर्स म्हणजे सेनेला दल सेना म्हणा की वायुसेनेला पूर्ण त्यांनी अधिकार दिला होता. तुम्ही जे तुमच्या मने जे करायला पाहिजे ते करा. त्यांनी सांगितलं असेल, पण तुमच्या सीमा हे आहे त्याच्या पलीकडे जाऊ नका. आणि त्यांनी म्हणजे हे आता इतके म्हणतोय आपण त्यांना 80 किलोमीटर आहेत. तेच मी काल म्हणजे बाकीच्या टेलिव्हिजन वगैरे म्हणत होतो की एअरफोर्स कडनं जर काम केलं तर एक म्हणजे तुम्हाला अतिशय सरप्राईज आश्चर्यचकित करून देणार कुठनं काय आलं. आणि तुम्हाला म्हणजे जो तुम्ही हानी द्याल जमिनीवरती कुठे तुम्ही तुमची जे टार्गेट असेल त्याच्यावरती म्हणजे हे आपण ग्राउंड ट्रूप पाठवले तर त्यात किती जाणार. तुझे ग्रेनेड असतील, तुझे हे असतील, नॉट हेवी वेपन्स नसतीलच वरती, पण इव्हन इफ यू हॅव द हेवीएस्ट ऑफ कॅनन देअर वेट डज नॉट गो अबाउट 100 kgs. हिअर आपण म्हणजे प्रत्येक बॉम्ब एक टनचा 1000 किलोग्रॅम्स आणि असे त्यांनी म्हणजे प्रत्येक हवेच्या विमानावरती विभागावरती माझ्या केपेबिलिटी आहे तशी, पण तेवढं केलं की ना मला माहित नाही. पण 2 असे केले तर म्हणजे 12 म्हणजे 24 टन त्याच्यावरती पडू शकले असते. केवढे केले मला काही माहित नाही. म्हणजे इट्स नॉट नेसेसरी दॅट एवढी तुम्ही मोठी बॉम्ब घेऊन गेला असाल, पण तिथपर्यंत आहे. आणि जे त्यांनी ते म्हणजे डॅमेज केलेलं आहे ते बरंच घोर आहे, हे अशी माझी समजूत आहे. अगदी टिपणीस सर आपल्यासोबत आमचे संपादक उमेश कुमावत सर आहेत, ते तुमच्याशी बोलतात. टिपणी सर, आपण जर बघितलं तर कारगिल युद्धाच्या वेळी सुद्धा भारताने एलओसी क्रॉस केली नव्हती. पहिल्यांदाच स्वतः पाकिस्तानने आता याची पुष्टी केली की हवाई हल्ला केलेला आहे. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. ऑफकोर्स ही मोठी गोष्ट आहे. आणि हे म्हणजे आपल्याला पाकिस्तानला आपण संदेश देत आहोत की आपली वृत्ती जी बदलली आहे. आपण म्हणतो आपण इतक्या स्वतःवरती त्यांनी कब्जा केला होता, म्हणजे वी वर ऍक्टिंग ऑलवेज विथ ग्रेट रिस्ट्रेंट आतापर्यंत. पण हे आता बघा तुम्ही हे जे केलं आहे, कारण हे आपण सगळे म्हणतो हे टेररिस्ट अटॅक आहे, टेररिस्ट अटॅक आहे. ही टेररिस्ट अटॅक नाही, हे एक युद्धेचं कार्य होतं आणि हे कित्येक वर्ष चालेल. पार्लमेंट म्हणा किंवा मुंबई म्हणा किंवा उरी म्हणा किंवा पठाणकोट म्हणा, हे एक युद्धेचं कार्य आहे. फक्त त्यांची जी मीन्स ऑफ आहे ते त्यांनी टेररिस्ट अटॅक्स केले आहेत. पण हे आपल्या लक्षात पाहिजे ते आपल्या 70 वर्ष आपल्या विरुद्ध पाकिस्तान युद्ध करत आहे. पण आपण आपले डोळे मिटले होते इतके वेळ, आता ते डोळे उघडले आहेत आणि आपण ते कार्य करायला पाहिजे. ते माझ्या मते आपण हे आता पूर्णपणे केलेलं आहे. पण ह्याचा काय होणार प्रभाव आपल्याला तयार असायला पाहिजे. कारण त्यांचं पण म्हणजे पाकिस्तानला पण हेच वाटेल की अच्छा ते करतात आपण जास्ती वाढू. पण ते जर आपल्यासारखे त्यांनी विचार केला, दिवस घेतले, तर त्यांना कळेल की आता हिंदुस्थानमध्ये जी वृत्ती आहे, जे त्यांची भावना आहेत, ते ज्याचे डिसिजन घेतले आहेत की जे काही तुम्ही एस्केलेशन करा त्याच्या एस्केलेशनवरती आम्ही जाऊ आणि कितपत तुमची व्हॉट एव्हर युअर लिमिट वी विल मीट दॅट लिमिट. तर त्यांनी आपल्या काही पुढच्या कार्यावरती लगाम ठेवायला पाहिजे आणि ठेवतील असं मला वाटतं. पण हे काय असंच होईल असं मी सांगू नाही शकत. पण जर झालं तर आपली तयारी माझ्या मते नक्कीच असेल. कारण आपण आता हे 14 फेब्रुवारीला झालं होतं आणि आजची तारीख आहे 26. 12 दिवस आपण घेतले. रक्त सगळं आपलं उसळलेलं होतं, उबाळलेलं होतं, तरी पण लोकांनी डोकं शांत ठेवलं आणि फारच घोर त्यांनी प्लॅनिंग केलं.
इंटेलिजन्स सगळीकडनं गोळा केला असेल माहित नाही, कुठे कुठे त्यांनी त्यांचे सोर्सेस होते आणि त्याच्यावरती त्यांनी एक असा हमला केला. अँड इट इज अ फुल हार्टेड, नॉट हाफ हार्टेड, अ फुल हार्टेड अटॅक. माय कॉंग्रॅच्युलेशन्स टू द कंट्री, टू द गव्हर्नमेंट, टू द प्राईम मिनिस्टर, to the chief of the air staff, to the chiefs of staff, all three chiefs, well done. And I'm sure पण टिप्पणी सर, एक प्रश्न आहे की जसं आता बालाकोट तुम्हाला माहिती आहे की खूप आत आहे, त्यामुळे एक प्रकारे हा पाकिस्तानवर हल्ला आहे आणि त्यात तेवढ्या गंभीरतेनं पाकिस्तान घेईल आणि काही तुम्हाला वाटतं की पाकिस्तानकडून काही रिटॅलिएशन येण्याची शक्यता सुद्धा आहे? त्यांनी सुद्धा एक इमर्जन्सी मीटिंग बोलवली आहे. बिलकुल करतील कारण त्यांना पण म्हणजे आता असं आहे, एक तर प्राईम मिनिस्टर म्हणजे प्राईम मिनिस्टर इम्रान खानवरती जोर आलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या सेनावरती जोर आलेला आहे की सगळं आता पाकिस्तान म्हणजे पाकिस्तान असे सगळे म्हणतात ना की म्हणजे प्रत्येक गव्हर्नमेंटकडे, प्रत्येक देशाकडे आर्मी असते, पण हे म्हणतात पाकिस्तान आर्मीकडे त्यांचा देश आहे, त्यांचं गव्हर्नमेंट आहे त्यांच्याकडे. तर हे जे आहे म्हणजे सगळं त्यांना आता, पण पाकिस्तानमध्ये बरेच जे लोक आहेत, देर इज अ लॉट ऑफ सॅनिटी आणि ते म्हणजे ते ऍडवाइस देत असतात की हे बघा बा, तुम्ही असं हे करू नका, आपण हिंदुस्थानाच्या विरुद्ध कुठलंही लढाई जिंकू शकत नाही, म्हणून तुम्ही स्वस्थपणे बसा, बोला आणि काम करा. पण मला हेच वाटतं की आता हे म्हणजे काश्मीर झालं आहे हे, तर आपल्याला म्हणजे आपल्याला समजायला आता ह्याच्या पुढे काय म्हणजे एक तर हे मिलिटरी ऍक्शन, पण दुसरी जी आहे जी पॉलिटिकल ऍक्शन जी आहे, आपण सगळं म्हणतो ते म्हणजे आतापर्यंत फक्त पाकिस्तान म्हणत होतं की जो भाग त्यांनी घेतलेला नाहीये, म्हणजे POK इज अ पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर, ते म्हणतात आझाद, इट्स नॉट आझाद, इट इज अन ऑक्युपाइड टेरिटरी बिकॉज काश्मीर इज अ लिगल पार्ट ऑफ. आपण आतापर्यंत आपण कधी बोललोच ते की POK वरती आपण POK घ्यायला पाहिजे. हे आपलं म्हणजे आपलं कार्य पुरं केव्हा होईल, जेव्हा आपण काश्मीर पूर्ण आहे, गिलगिट आणि बाल्टिस्तान तोपर्यंत हे जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत पाकिस्तानला आपण काश्मीरला आपण लिबरेट केलेलं नाही आहे, त्याला पूर्ण स्वातंत्र्य मिळालं नाही आहे. आणि हे पण आता आपल्याकडे बघायला पाहिजे, जे म्हणजे हे जे सगळे इन्स्टिगेट करतात आपल्या युथना काश्मीरमध्ये, श्रीनगर अँड पुलवामा आणि बाकीचे जे इतर प्रांत आहेत, आता हे आपल्याला लक्षात ठेवलं की आपल्याला वाटतं काश्मीर म्हणजे सगळंच म्हणजे असं उसळलेलं आहे. बिलकुल नाही. काश्मीर व्हॅली जी आहे, जर आपण काश्मीरचा नकाशा जर बघितला तर जर आपण बघितलं तर काश्मीर व्हॅली एक फार छोटी जागा आहे. लडाख त्याच्या तिप्पट आहे, जम्मू त्याच्या दीडपट किंवा दुप्पट आहे, तर त्याची लोकसंख्या इतकी कमी आहे. आणि ह्या काश्मीर व्हॅलीमध्ये पण हे सगळं काही वातावरण असं नाहीये. तिथे फक्त 4 जे आहेत डिस्ट्रिक्ट, जिल्हे जे आहेत, श्रीनगर, पुलवामा, आय थिंक आणखी काय आता एकदम लक्षात येत नाहीये, पण असे 4 जिल्हे आहेत तिथे हे जास्ती म्हणजे त्यांच्या टेररिस्ट कडनं लोकांना भीती घालून तुम्ही म्हणा आपल्या भारतीय सेनेच्या विरुद्ध तुम्ही काम करा, कारवाई करा, कारण त्यांना भीती देतात. त्यांना माहिती तुम्ही नाही केलं तर आम्ही तुम्हाला मारू. तर हे टेररिस्ट म्हणजे काय करतात, हे आपली लोक बिचारे कशाला म्हणजे करतात, कारण त्यांना भीती वाटते. अरे आपण ह्यांना जर सहारा नाही दिला हे टेररिस्टना तर ते आपल्याला नष्ट करतील. पण त्यांना माहिती आहे की आपण भारतीय सेनाच्या विरुद्ध जे काही काम करू ते आपल्याला मारणार नाही, ते 10दा विचार करतील. तर हे जे आहे तो it is a multi-pronged attack. It's not only military, it is more important political. लोकांना सगळ्या देशांना सांगितलं पाहिजे, ब्रीफिंग द्यायला पाहिजे का आपण हे कार्य केलेलं आहे, त्याचं कारण काय आहे. म्हणजे आपल्याला आठवत असेल 1971 मध्ये इव्हन कारगिल मध्ये का आपण इतके यशस्वी हे राहिलो कारण आपण पूर्ण जगाला सांगितलं हे आम्ही कार्य करतो आहे, कारण आम्हाला आणखीन काही उपाय नाहीच आहे म्हणून. ड्युरेस तो म्हणून हे असं त्याचे डिप्लोमॅटिक जे काम होईल आणि तशाच तऱ्हेने बाकीच्या आपण गोष्टी करायच्या की पाकिस्तान त्या लोकांना पण आपण समजायला पाहिजे की बघा तुमच्या विरुद्ध आम्हाला काहीच नाही, आम्हाला माहिती आहे तुम्ही आमच्यासारखे आहात,
आपण एकाच मनाचे आहोत. आपण सगळं एका काळी 70 वर्षापूर्वी आपण एकत्र होतो. आपण असे वेगळे थोडी चाललो. आपला डीएनए एकच आहे. फक्त आणि तुमच्याकडे तुमच्यापेक्षा आमच्याकडे जास्त मुस्लिम आहेत. काय तुम्ही असं हे करताय? पण तुमच्याकडे जे सरकार आणि त्यांना कळायला लागलंय की आपल्यावरती जी पाकिस्तान आर्मीची जे आपण ते सहकारी जे करतात ते आपल्याला त्यातनं सुटका मिळाला पाहिजे. पण सुटका कसा मिळावा? कारण प्रत्येक वेळा कुठलंही त्यांचं इलेक्टेड गव्हर्नमेंट आलं ऍक्च्युली दॅट इज सॉर्ट ऑफ फ्री गव्हर्नमेंट. म्हणजे दे आर पपेट्स ऑन द स्ट्रिंग जे हे आर्मी चालवत असते. आर्मीचा चीफ जो असतो पाकिस्तानी आर्मीचा चीफ जो आहे तो सर्वात ही इज द मोस्ट पॉवरफुल मॅन इन पाकिस्तान. आणि त्यांना त्याच्यावर कशी आपण सुटका करायची हे त्यांना कळत नाहीये. आता नवाज शरीफ पहिल्यांदा त्यांनी आर्मीला खाली करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा निकाल काय झाला? त्याला तुरुंगात टाकलं. हॅलो का आहात? मी गेलात तुम्ही? बोला सर. टिप्पणी सर येतोय आवाज तुमचा, बोला. हा तेच सांगत होतो. तर आता म्हणजे पाकिस्तानला आपण एक जे आपण म्हणतो ना तुम्ही म्हणाल प्रॉपगेंडा आहे पण देर इज अ क्वेश्चन ऑफ की वी हॅव टू टॉक टू द देर इज ऑन वन हँड वी टॉकिंग टू द पाकिस्तानी पीपल की बघा आम्हाला तुमच्या विरुद्ध बिलकुल काही नाहीये. पण तुमची ही जे सरकार आहे म्हणजे सरकार जी पाकिस्तान आर्मी चालवते आणि आता आपल्याला वाटलं की इम्रान खानाला काय आपलं म्हणजे डोकं फिरलंय की जस्ट बिकॉज तो आपल्यावर क्रिकेट फार चांगला खेळतो आणि आपण त्याच्यावरती अरे क्रिकेटचं जे मैदान आहे आणि हे जे युद्धाचं जे मैदान आहे त्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हा तिकडे आलं तर ठीक आहे. आणि हेच म्हणून आपण पण सॉफ्ट पॉवर म्हणजे यू डोंट यूज वेपन्स, यू डोंट हार्म देम. पण सॉफ्ट पॉवर म्हणजे काय? ट्रेड, बॉयकॉट ट्रेड. अगदी. यू बॉयकॉट स्पोर्ट्स. आता लोक म्हणतात व्हाय बायकॉट? पण असा कधी झालाच नाही की वेन यू बायकॉट अ स्पोर्ट बट यू हॅव टू रिमेंबर की सगळीकडे म्हणजे बॉयकॉट बरोबर आहे. फक्त देर इज ओनली वन इन्स्टन्स जेव्हा बायकॉट तुम्ही जे स्पोर्ट्सचे बायकॉट जे केले यशस्वी एकदाच झाले आहे तर ते साऊथ आफ्रिकेमध्ये जेव्हा अगदी म्हणजे सर सगळीकडनंच कोंडी करणं गरजेचं आहे. फक्त एकाच गोष्टीमध्ये कारवाई करून थांबणार नाही तर स्पोर्ट्समध्ये सगळीकडेच बायकॉट करणं गरजेचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आणि केलेल्या विश्लेषणाबद्दल.